नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण बच्चूभाऊ कडू यांनी दिव्यांगाच्या 4 मोठ्या मागण्याबद्दल एक महत्त्वाचं पत्र जाहीर केलं आहे। या पत्रात राज्यभर 12 डिसेंबरला होणाऱ्या आंदोलनाबद्दल खास सूचना दिल्या आहेत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। हे पत्र नक्की कशाबद्दल आहे, दिव्यांग बांधवांच्या नेमक्या कोणत्या 4 मागण्या आहेत आणि 12 डिसेंबरच्या आंदोलनाची संपूर्ण रूपरेषा नेमकी काय आहे, हे सगळं मी तुम्हाला एक एक पॉइंटने समजून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती स्पष्टपणे आणि सहज समजेल। चला तर मंडळी सुरुवात करूया। चला मंडळी, आता पाहूया पहिला महत्त्वाचा मुद्दा, बच्चूभाऊ कडू यांनी जारी केलेले पत्र। प्रहार संघटनेतर्फे एक महत्त्वाचं पत्र राज्यातील सर्व कार्यकर्त्यांना पाठवण्यात आलं आहे। यामध्ये जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख आणि प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे पदाधिकारी या सर्वांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत। या पत्राचा मुख्य उद्देश एकच आहे, 12 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या मोठ्या राज्यव्यापी आंदोलनाची तयारी करून घेणं। या दिवशी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिव्यांग बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं, असं या पत्रात विशेष सांगण्यात आलं आहे। म्हणजे सरळ सांगायचं तर हे पत्र म्हणजे आंदोलनाची संपूर्ण रूपरेषा आणि कोण कोणाला काय जबाबदारी आहे ही महत्त्वाची माहिती देणार अधिकृत पत्र आहे। मंडळी, आता पाहूया सर्वात महत्त्वाचा भाग, दिव्यांग बांधवांच्या 4 प्रमुख मागण्या। बच्चूभाऊ कडू यांनी 4ही मागण्या राज्य सरकार समोर अगदी ठामपणे मांडल्या आहेत। चला तर एक एक मागणी अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। पहिली मागणी आहे, आमदार खासदार निधी दिव्यांगांसाठी नियमित वापरावा। पहिली मागणी अशी आहे की शासन निर्णयानुसार आमदार आणि खासदारांचा निधी दिव्यांगांसाठी दरवर्षी नियमितपणे खर्च झाला पाहिजे। काही ठिकाणी हा निधी वापरला जात नाही किंवा दुर्लक्षित केला जातो, याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची मागणी आहे। नंबर 2, जिल्हा आणि तालुका समित्या पुन्हा सुरू कराव्यात। दुसरी मागणी म्हणजे दिव्यांगांसाठी वेगळ्या स्थापन केलेल्या जिल्हा व तालुका समित्या सध्या बंद पडल्या आहेत, या समित्या पुन्हा सुरू करून त्यांचं काम नियमितरित्या चालू करावं, अशी मागणी ठेवण्यात आली आहे। नंबर 3, सर्व दिव्यांगांना एकसमान 2,500 मासिक पेन्शन। तिसरी मागणी सर्वात मोठी, सध्या काही लोकांना 1,500, काहींना 2,500, काहींना काहीच मिळत नाही, म्हणून सर्व दिव्यांगांना एकसमान 2,500 रुपये मासिक पेन्शन देण्यात यावी आणि शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी आहे। नंबर 4, जिल्हा नियोजक निधीतील 1% रक्कम दिव्यांगांसाठी वापरावी। जिल्हा नियोजन निधीतील 1% निधी दिव्यांगांच्या विकासासाठी राखीव आहे, पण अनेकदा हा निधी वेळेवर किंवा योग्य पद्धतीने खर्च होत नाही, म्हणून हा निधी दिव्यांगांच्या कामासाठी काटेकोरपणे वापरावा, असं सांगितलं आहे। तर या आहेत दिव्यांग बांधवांच्या 4 मोठ्या आणि अत्यंत न्याय मागण्या, ज्यासाठी बच्चूभाऊ कडू आणि प्रहार संघटना आंदोलन करत आहेत। मंडळी, आता पाहूया पहिली आणि खूप महत्त्वाची मागणी, शासन निर्णयानुसार आमदार आणि खासदार निधीमधून दरवर्षी दिव्यांगांसाठी ठराविक रक्कम खर्च करणे बंधनकारक आहे। पण नेमकी अडचण कुठे येते? अनेक ठिकाणी हा निधी वापरला जातच नाही, काही ठिकाणी वापरला गेला तरी दिव्यांगांसाठी जेवढा वापर व्हायला हवा तेवढा होत नाही। म्हणूनच दिव्यांग बांधवांची पहिली मागणी अगदी स्पष्ट आहे की हा निधी नियमांप्रमाणे आणि काटेकोरपणे दिव्यांगांसाठीच खर्च झाला पाहिजे। हा पैसा दिव्यांगाच्या सुविधा, विकास आणि त्यांच्या गरजांसाठी वापरला गेला तर त्यांना प्रत्यक्ष मदत मिळू शकते। म्हणूनच या मागणीचं महत्त्व खूप मोठं आहे। मंडळी, आता दुसरी महत्त्वाची मागणी समजून घेऊया। पूर्वी दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि आमदार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष जिल्हा व तालुका समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या। या समित्यांमध्ये दिव्यांगांचे प्रश्न ऐकून त्यावर ताबडतोब निर्णय घेण्याची व्यवस्था होती। पण सध्या परिस्थिती अशी आहे की या समित्या पूर्णपणे स्थगित आहेत, ना मीटिंग्स होतात ना कामकाज, आणि त्यामुळे अनेक दिव्यांगांची कामं अडकून राहतात। म्हणूनच दिव्यांग बांधवांची दुसरी मागणी अशी आहे की या सर्व जिल्हा आणि तालुका स्तरावरील समित्या पुन्हा तात्काळ सुरू कराव्यात, त्यांची बैठक नियमित घ्यावी आणि दिव्यांगांच्या प्रलंबित कामावर कार्यवाही सुरू करावी। या समित्या पुन्हा सक्रिय झाल्या तर दिव्यांगांची अनेक अडकलेली प्रकरणं झटपट सुटू शकतात। म्हणूनच ही मागणी अतिशय महत्त्वाची आहे। मंडळी, आता पाहूया तिसरी महत्त्वाची मागणी, पेन्शन विषयक। सध्या परिस्थिती अशी आहे की काही दिव्यांग बांधवांना फक्त 1,500 रुपये मासिक पेन्शन मिळतं, काहींना 2,500 रुपये आणि काहींना काहीच मिळत नाही।
यातून स्पष्ट होते की पेन्शन वितरण पूर्णपणे असमान आणि अनियमित आहे. म्हणूनच दिव्यांग बांधवांची तिसरी मागणी अशी आहे की सर्व दिव्यांगांना एक समान 2,500 मासिक पेन्शन मिळावी. फक्त पेन्शन देणेच नव्हे तर शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी ही देखील मागणी आहे. जर हा निर्णय योग्य प्रकारे राबवला गेला तर सर्व दिव्यांग बांधवांना समान आर्थिक मदत मिळेल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल. म्हणूनच ही मागणी अत्यंत न्याय्य आणि महत्त्वाची आहे. मंडळी, आता पाहूया चौथी आणि शेवटची महत्त्वाची मागणी. जिल्हा नियोजक निधीचा 1% भाग विशेषतः दिव्यांगांच्या विकासासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. म्हणजे हा निधी वापरून दिव्यांगांच्या सुविधा, प्रशिक्षण, मदत कार्य आणि विकास कार्य केली जाऊ शकते. पण प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की अनेक ठिकाणी हा निधी वेळेवर किंवा योग्य प्रकारे वापरला जात नाही. यामुळे दिव्यांग बांधवांचे बरेच काम अडकलेले आहेत. म्हणूनच चौथी मागणी अशी आहे की हा राखीव निधी दिव्यांगांच्या हक्कासाठी काटेकोरपणे वापरला जावा. जर हा निधी योग्यरित्या वापरला गेला तर दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी खूप मदत होईल आणि त्यांच्या समस्या लवकर सुटू शकतात. ही मागणी देखील खूप न्याय्य आणि महत्त्वाची आहे. मंडळी, आता पाहूया 12 डिसेंबरच्या आंदोलनाची रूपरेषा. बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार हे आंदोलन अगदी ठराविक वेळ आणि ठिकाणी होणार आहे. दिवस 12 डिसेंबर 2025. वेळ दुपारी 12 वाजता. ठिकाण महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्हाधिकाऱ्यांची कार्यालय. याच दिवशी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर एकाच वेळी भव्य आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे. म्हणजे सरळ सांगायचं तर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिव्यांग बांधव एकत्र येऊन शांततेने आणि लोकशाही मार्गाने आपली मांडणी मांडतील. हे आंदोलन इतकं मोठं आणि समन्वयाने केले जाणार आहे की राज्य सरकारकडे दिव्यांगाच्या मागण्याकडे तत्काळ लक्ष जाईल. या आंदोलनाची तयारी प्रत्येक जिल्ह्यात सुरू आहे आणि सर्व दिव्यांग बांधवांनी त्यात सहभाग घेणे आवश्यक आहे. मंडळी, आता पाहूया आंदोलनासाठी पत्रामध्ये दिलेल्या 6 महत्त्वाच्या सूचनांची माहिती. हे सूचनांमुळे आंदोलन व्यवस्थित आणि प्रभावी होईल. नंबर 1, जिल्हा आणि तालुका पातळीवर बैठक घेणे. सर्व कार्यकर्त्यांना आंदोलनाबद्दल पूर्ण माहिती देणे गरजेचे आहे. कोण, कुठे, कधी, काय करायचं हे सर्व स्पष्ट असलं पाहिजे. नंबर 2, 12 डिसेंबरला दुपारी 12 वाजता उपस्थित राहणे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर एकाच वेळी उपस्थित राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यामुळे सरकारला संदेश लगेच पोहोचेल. नंबर 3, आंदोलन शांततेत आणि लोकशाही मार्गाने करणे. कोणताही गोंधळ किंवा अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्वांनी संयम ठेवून शांततेत आंदोलन करावं. नंबर 4, निवेदन प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांना देणे. 4ही मागण्यांचे निवेदन प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांच्या हातोहात देणे गरजेचे आहे. यामुळे मागण्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचतील. नंबर 5, माध्यमांसाठी अधिकृत प्रतिनिधी निवडणे. पत्रकार आणि माध्यमांसोबत योग्य संवाद साधण्यासाठी एक अधिकृत प्रतिनिधी निश्चित करावा. हे आंदोलनाचे योग्य प्रमाणपत्र म्हणून नोंदवले जाईल. नंबर 6, फोटो व व्हिडिओ संस्थेच्या कार्यालयात पाठवणे. आंदोलनाची नोंद ठेवण्यासाठी सर्व फोटो आणि व्हिडिओ संस्थेच्या कार्यालयात पाठवणे गरजेचे आहे. म्हणून मंडळी, हे 6 सूचनांचे पालन केल्यास आंदोलन व्यवस्थित, सुरक्षित आणि प्रभावी पद्धतीने होईल. सर्व कार्यकर्त्यांनी या सूचनांचे काटेकोर पालन करणं अत्यंत महत्त्वाचे आहे. मंडळी, चला आता व्हिडिओचा शेवटचा महत्त्वाचा संदेश पाहूया. हे आंदोलन आणि पत्राचा उद्देश अगदी स्पष्ट आहे की दिव्यांग बांधवांच्या 4 प्रमुख मागण्या राज्य सरकारपर्यंत पोहोचवणे आणि त्या मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करणे. याशिवाय बच्चूभाऊ कडू आणि प्रहार संघटनेचे पदाधिकारी दिव्यांग बांधवांसाठी काय काम करतात हे सर्वांना समजावणे देखील या पत्राचा उद्देश आहे. म्हणून मंडळी, हे आंदोलन फक्त एक प्रदर्शन नाही तर दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी एक सशक्त प्रयत्न आणि आवाज आहे. जर आपण सगळे मिळून या माहितीला पोहोचवले तर अधिक लोकांना समजेल आणि या मागण्यांवर अधिक लक्ष दिलं जाईल. म्हणूनच या व्हिडिओची माहिती शेअर करा, आपल्या दिव्यांग बांधवांना कळवा आणि या चांगल्या कार्याचा भाग बना. तर मंडळी, जर तुम्हाला या व्हिडिओमधून दिव्यांग बांधवांसाठी दिलेली ही सर्व माहिती उपयोगी वाटली असेल तर काही सोपे पाऊल उचला. व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आम्हाला समजेल तुम्हाला ही माहिती आवडली. इतरांपर्यंत शेअर करा. तुमच्या मित्रांपर्यंत, कुटुंबापर्यंत आणि दिव्यांग बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा. तुमचा फीडबॅक कमेंटमध्ये लिहा. तुमचे विचार जाणून घेणे आम्हाला महत्त्वाचे आहे. आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या महत्त्वाच्या सरकारी योजना
आणि दिव्यांगांसाठी अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील. अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. म्हणून मंडळी, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.